हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मी मस्त आहे. ही माझ्या लहान भावाची मुलगी आहे. आता ती 5 महिन्याची झालेली आहे. आणि ही जी रडते ना, ती माझ्या लहानवाल्या बहिणीची मुलगी आहे. तिला ना बघावं तेव्हा मीच पुढे असं म्हणणाऱ्यातली आहे ती. आणि सॅटर्डे रात्री मी गेली होती आईकडे, का तर सुट्टी होती संडेला, म्हणून म्हटलं चला आईकडे जाऊया. कारण की ताई वगैरे पण होती. म्हटलं चला, भेटायला भेटत नाही जास्त, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया आईकडे. आईकडे गेलो, मस्तपैकी जेवण वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की चला मुलांबरोबर ना चोर पोलीस खेळूया. हा मुलांनीच काढला होता गेम की आपण सगळीजण खेळूया, आणि सगळीजण होतो त्याच्यामुळे विचार केला की चला म्हणजे मजा येणार खेळायला. त्याच्यामुळे म्हटलं चला हा एक खेळ खेळूया. त्याच्यानंतर चोर पोलीस खेळलो, नंतर 16 चिठ्ठी खेळलो. असा आम्ही खेळ खेळलो. हा माझा सिद्धार्थ आहे, जो व्हिडिओमध्ये किंवा फोटोजमध्ये यायला बघत नाही. त्याला असं वाटतं काय माहिती नाही, त्याला ना फोटोज आणि व्हिडिओजमध्ये म्हणजे ना असं म्हणजे हे नाहीये, त्याला इच्छाच वाटत नाही फोटो वगैरे काढायची. आणि जेव्हा आपण काढतही असतो ना त्याच्याबरोबर सोबत किंवा किंवा त्याचा सिंगल फोटो, तर ना त्याचा चेहऱ्याचा एवढा रिएक्शन तो खराब करतो ना की तो फोटोच खराब झाला पाहिजे असं तो चेहरा करतो. त्याच्यामुळे त्याला व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये घ्यायचं म्हटलं ना खूप म्हणजे खूप टेन्शन येतं. आणि हे जे आहे ना फोटो मी तुम्हाला जो झूम करून दाखवते ना भिंतीवरचा, ते आहे माझ्या लहानवाल्या बहिणीचा. ज्या आधीच्या क्लिपमध्ये ती रडताना तुम्हाला दिसली ना, ती आहे. तिचा हा लहानपणीचा व्हिडिओ आहे. या लोकांची चालू होती विभूतची आणि ह्याची मस्ती चालू होती. मग आणि मग हा जो शूट आहे हा संडेचा आहे. हा संडेचा आहे. संडेला ताई आणि मी कपडे धुतले होते. बाकी तर वहिनीने माझ्या काम केलं होतं. आणि आईचं आमच्या काम स्वयंपाक 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 म्हटलं तर आई खूपच म्हणजे आईला एवढं म्हणजे हे असतं ना की कधी मुलींना जेवू घालू, किती कधी बनवू असं असतं. म्हणजे प्रत्येकाचीच आई अशी असते, पण आमची आई तर बापरे, म्हणजे ना तिला म्हणजे एवढा म्हणजे एवढी आवड आहे ना जेवण बनवायचं, म्हणजे जेवायला प्रत्येकालाच घालणं, म्हणजे मुलींनाच म्हणून नाही प्रत्येकाला. तिला म्हणजे खूपच आवड आहे आणि वेगवेगळे प्रकार करायचं. तिच्यामध्ये जो म्हणतात ना इंटरेस्ट आहे तो आमच्यामध्ये मला तर वाटत नाही की आम्हाला म्हणजे माझ्यात तर नाहीये. ताईला वगैरे तर आहे म्हणा, पण माझ्यात तर एवढा म्हणजे नाहीये. कारण की मी ऑलरेडी थकून जाते, त्याच्यामुळे मला एवढं म्हणजे हे वाटतं ना, म्हणजे त्रास वाटतो. पण आईला खूपच म्हणजे एवढा इंटरेस्ट आहे ना. आई म्हणजे असं बसणार नाही, एवढी कंटिन्यूस काम करते ना. ती थकत असेल पण ती कोणाला सांगत नाही. मला तरी असं वाटतं थकणार माणूस तर थकतच म्हणा, म्हणजे थकवा तर येतोच, पण ती बिचारी कधीच म्हणत नाही की मला थकवा आलेला आहे की मला कंटाळा आलेला आहे. प्रत्येकाची आई अशीच असते का? मला नक्की कमेंट करून सांगा. आमची आई तर कधीच आम्हाला सांगत नाही की मला थकवा आलाय, मला कंटाळा आलाय. बिचारीला कंटाळा येत असेल पण ती कधीच बोलली नाही आजपर्यंत तरी. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची आई पण अशीच आहे का आमच्या आईसारखी. आमची आई तर बाबा खूप म्हणजे खूपच चांगली आहे. नो वर्ड्स. तिच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. अजून त्याच्यानंतर मला मी हे मंगळवारचं आहे माझं शूट. जेवण वगैरे झालं होतं आमच्या दोघींचं, पिऊचं आणि माझं. पिऊचे पप्पा अजूनही आलेले नाहीयेत, तर आता कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. मग त्याच्यामुळे आम्ही दोघीच आहोत. त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे मस्तपैकी. म्हटलं रात्रीचं स्किन केअर मी तुम्हाला शेअर करत आहे माझं. नॉर्मली चेहरा वगैरे धुवून घेतला, मस्तपैकी ऑलोवेरा जेल लावते आणि झोपून जाते. बाकी काहीच नाही. केस वगैरे आता गरमी आहे त्याच्यामुळे केसाचा आंबोडा घालून घेते, नाही तर केस अशीच मोकळी सोडूनच झोपायची आधी. पण आता एवढं गरम होतंय ना की केस अशी मोकळे सोडायचं म्हटलं ना की खूप त्रास होतोय. त्याच्यामुळे जस्ट एक आंबोडा घालते आणि झोपते, बाकी काही नाहीये. आम्ही दोघीच असल्यामुळे ना आम्हाला ना कामाचा व्याप जरा सध्या कमीच आहे. त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी आहोत व्यवस्थित एकदम. पण कामाचा व्याप कमी असं आहे तरी पण ना ऑफिसचा कामाचा व्याप खूप जास्त आहे. मार्च एंड असल्यामुळे ना खूपच कामं होती. आता पण फ्री झालेली आहे. माझी आता डेली व्हिडिओज येतील तुम्हाला. जे काही आहे माझं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काही जर चुकत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी माझ्यामध्ये काही चेंजेस, काही सुधारवायचा प्रयत्न नक्कीच करेन काही चुकत असेल तर.
आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.